महाराष्ट्रात उद्योगांना चालना देत पुणे मुंबईच्या बाहेर ग्रामीण भागात औद्योगिक विकास व्हावा यासाठी भरत गीते सातत्यानं प्रयत्नशील आहेत. परदेशातून गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञान आणून त्याचे प्रत्यक्ष उद्योगात रूपांतर करणारे भरत गीते हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे खरे राजदूत आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुपा MIDC अहिल्यानगर येथील पुण्याच्या तौर इंडिया कंपनीच्या अत्याधुनिक ॲल्युमिनियम सँड कास्टिंग उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे नगर जिल्ह्यात सुमारे 11,519 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून 18,000हून अधिक रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की दावोस येथे झालेल्या करारांपैकी 75% करार प्रत्यक्ष अंमलबजावणीत आले आहेत. MIDC क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, तसेच उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रास्ताविकात भरत गीते म्हणाले की भारतासाठी काहीतरी करावे या भावनेतून जर्मनीतून परत आलो. गेल्या दशकात उद्योगाचा विस्तार चौपट झाला आहे. ग्रामीण भागात उद्योग उभे करून रोजगार निर्मिती करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. संरक्षण, रेल्वे, ऊर्जा, एरोस्पेस आणि मरीन क्षेत्रासाठी देशांतर्गत उत्पादन वाढवून भारताला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.